Hello everybody, welcome back to Bapma's Kitchen. First of all, I'd like to wish you all a happy new year. Today we're going to make a very simple breakfast recipe known as idli usli, okay? So, hi Bapma. Hi, good morning. Good morning. आमगेले सर्व जनांक 9 वर्षाचे शुभाशय दिताची आमगेला एक व्हिडिओ सुरू करता ते तुमगेले येवच वर्ष 2024 बारी हॅपी असो म्हणून आमगेले विश. आता मी इडली काल संडे आमका इडली केलेली तेन्ना वरलेली इडलीक आम्ही उसली करची आमगेले चेडू बारी प्रीत म्हणून ताजी उसली कशी करची म्हणून तुमका सांगता ते आता सुरू करता. Okay, ingredients main is idli. Ingredients को समारी इडली असू का आता मी गेला इडली असं ते हम बी पिट्टी करू का कडेरी तांदूळ पडना तेल घालचे सासम घालचे तर मी शंकर बेव घालचो सासम मागशीची उडदा डाळ घालची ते सगळं हांव दाखयता आणि हिंगा उद्दा करून घाल का आता हांव हिंग दवरला मस्त घालून चड घाणेवचे नज हद घाणेव का हिंगाची तेन्ना रुची जाता कडे सोय नारळा सोय घाल का आणि मीठ मिसळून आणि लावच्यात दाखयता ते तुमका सुलभ जाता आता पळयता इतलं सामान म्हणून जाल्यार खावच्या काही रुची जाता ते देखून ते इडली होऊन गेल उसली करून घेऊन खावची तितलेच. आता मी इडली केन्ना केली कालची वरलेली इडली ही आम्ही खाऊन वरलेली इडली ती इडलीच्यात आम्ही उसली करची उसली कशी करची म्हणून हांव दाखयता. ते आमगेले गट्टी खाण वरलेले इडलीचे उसली करची म्हळ्यार गट्टी खाण ते असे पिटी कर का भयंकर सिंपल करची मात्र समज जायना नातल्यार रुची जायना एक मीठ चढ एक साखर चढ एक हिंग चढ ते सगळं जावच्यानच एक थंड जावन परंबळ जाव का त्यातनं मात्र खावच्याक रुची जाता. उसली मळी कुडली साधारणशी तिखसाणीची आता रूल लावून पडणं गेल्या कशी शेवईन पडणं गेल्या कशी पोव पडणं गेल्या कशी तशी पडना उसली भाजून खावची कशी उसली करून खायल्यार एकल्यान प्रीती एकल्यान फ्राय करून कायलीर पळ्या कायलीर घालून फ्राय करून घेऊन खायल्यार प्रीती लोणी घालून खावेतात केलो जन हुना करून तशें सगळं हेर सोपास चटणी वाटूच कोणे ताका तशें सगळं करून खाता ते. आता मीठ हाडी ओके सो आता फर्स्ट मीठा पेटी घालचो आका मीठ आसा ऑलरेडी इडलेक गाडी उसले पण घालता त्याला गेलं जावतरी थोडे मीठ घालू का जाता उसलेक एडिशनल सोयेनी पडतना त्या देखून मीठ हादा जावचे काही तरी हे घालता हांव मीठ घालपाचीची थोडे मीठ मात्र मस्त मीठ घाल्यार मिरची जाल्यार उसले लायक जायना हांव आमी गेला अंदाजारी इतलें घालता. आता ते मीठ साण्यानी हरवट साणी मोरच्याक थोडी 1 चमची साखर घालता चेंज जाता टेस्ट लायक जाता साखर घाल्यार हिची लायक जाता म्हाका त्या देखून साखर घालना अशी करतली आसा ती हांव येदी साखर घालता रुचेक हे अशें करून बसून घेवं का मीठ आनी आमकां सुलभ जाता फणण घालूंक हे तयार असतं न्हय फणण घाली कुठले घालचे सोय घालचे कडेरी जालें. आता मी टेस्ट घालून अशें करून पळोवं का मीठ आनी साखर समजला हांवें म्हणून कसले पुड्डी करची टेक्निक काय ना अशींची आमगेल्या हातान कर का इडली लायक जाल्यार थंड जावन रोलावशी जाता चिके मोव जाल्यार चिके मोव जाता जाल्यार खातना आमकां सलीं कळना लायक जाता. आता आमी थोडी सोय कांतून दवरून घेवन उंची फणण घालच्या वच्या. ओके बापा सो आता कितले नारळ घालता साधारण अंदाजार एक इतलीची आजी साधारण 1/8 जावन घाल्यार जाल्यार पिट्टी कितले आसा पळय ताजी 1/8 जावन घाल्यार मस्त सोय घालका म्हूण ना कडे तांकां केला जेन्ना जोरशी प्रीत असले नारळ चड घाली येता ताका एक हे म्हूण ना मस्त टाइम घेवचे म्हळ्यार सोय कांतूच मात्र गोड केल्यार थंड जाता गडबीड करून धावन करूनच खाण आलोचन करून आमी केल्यार रुची जावं म्हणून करका तेन्ना खातले आनी खाल्ल्यार थंड करून आमकां केलें भारी खुश जाता म्हाका तशी. that is the philosophy of slow food. होय आता मी हिंग उदक घालून दाखयता मस्त उदक घालूनच इथे म्हळ्यार उसली वल्ली जाता ते लेपकार घालका अशी पुरो ते परंबळेवचे मात्र एक उसली मुद्द जाता चड उदक जाल्यार हे अशें करून खिरून घेवका खिरून उदक करून जाल्यार हिंगा उदक घालचें ताका परंबळाक तोंडाय हिंग येवचें नज त्या देखून उदक घालका
आता हिंग आशिल्ले लोसणे तर ना जन म्हणलेले लोसण आता हे ना जिंजर गार्लिक म्हाका एक पण क्लास ಅಂತ आमगेल one of my कसं म्हणचे one of my classmates was struggling to find an alternative for garlic. तेन्ना आमगेल प्रोफेसरान सडनली सांगलें do you know asafoetida हिंग म्हणून सांगलें it has the same astringency म्हणून सांगलें. So garlic नतल्यारी हिंग नो गार्लिक नतल्यारी करबेल सोसमा एक हिंग नाइस. आता मी तेल घालका चिक्की चढ घालायला आहे का खोट्याक अशी तेल घाल का तापळे आमची गेली तशीची त्याला उसले काय चिक्की चढ घाल का मस्त नाही गॅलरी घाल का आता मी सासम घालते कांडावरला सासम हदस म्हणून त्यांची घालतं असं लावचे कंचे तेल जाय ना म्हाका नाही आमगेल आता ऑलमोस्ट सक्कट रेसिपीज अंतू कोकोनट यूज करता कोकोनट इन सम फॉर्म अदी अदर ना वय कोकोनट मेडिसिनल ऑयल आता मी बाकी इंटरनॅशनल लेवलार कॉम्पिटिशन येवन विंगड तेल चांग हे फॅट असं ते तेल केलं चांग हे पाम ऑयल खावच्याकनच म्हणून कालकोण की एक पेपर आर्टिकल बरेला वाजले नाही बट द पॉइंट इज आमगेल बॉडी टाइप अँड आमगेल क्विझिन अँड फॉर द क्लायमेट दॅट इज साउथ इंडिया आमक नारळाला त्याला जाऊ का हंग मात्र पडे नारळ मस्त जाऊ तशी केला अजंत कसं म्हणाले हंगाच्या नाक नारळ जाऊ का मग सीजनल इंग्रेडिएंट्स सीजनल डिशेस सकट पडे ऑल दॅट इज जस्ट लाईक नेचर्स पुश टू ईट लोकल अँड ऑफ कोर्स हेल्थी नेचरांना सांगला तुम्ही हे खाऊ का हंगा मग आता आमचं कसं म्हणे जिपे रूच चढ जाऊन ऑल ओव्हर वर्ल्ड कसं वाईटच त्या रुची जातं त्या संपटपट्याच राबले आता उडदा डाळ सेम सासमा क्वांटिटी उडदा डाळी त्या तुमचं चिके चढ उडी जाल्यार कांय जायना बट ते हाका तेला तक जावन एक सासमा तक जावन पळयल्यार चलता त्या 2 पंता आता मी एक 2 चमची हे घाला उडदा डाळी नेक्स्ट करबेवनी तन्मी सांगा पण सम भाजू का शिला पहिले कशी शिला दवल्या पशी तिथली डाळ आहे त्यामुळे काबून बेसना एक इडली शिला काबून बसता इडली पिठी ते एक लायक जाता ताजे पण खाणी एक डाळ करते ना बट द फॅक्ट इज दॅट दिस इज बापमा's favorite utensil and she's been using it for the past 40 years. But you can use whatever utensil you want. Just avoid 62 years. 62 years now. Already down. But only advice is don't use Teflon. Anything coated with non-stick, you don't use it. So an alternative to Teflon non-stick is ceramic, but ceramic has its own advantages and disadvantages. So like your battles, choose your non-stick cookware and utensils wisely. Cast iron तांबे आयदनच ताका कलय शिवाय जायना चिक्की कळंबेता कलय उणी जाल्यार चिक्की उणी जाल्यार आमकां वंकू जाता बेटर टू यूज मस्त लोक 100 मिलियन्स करता ती आमी करचे आनी काय उपाय ना माती आयदनां रांदप करूंक आमकां कळना आमकां culinary स्कूलांतू कढाई यूज करता म्हणून सांगता कढाई लायकी आमचे ते एक आसली कडी एकूळी म्हणून आतां आमी कसो करता म्हळ्यार उजसाण करता आनी हे आमगेली पिट्टी घालता ओके इडली पिट्टी आणि हिंगा उदा घालता हिंगा उदा आता घालता तर ते ताजी चिकन ताजी पुरा कडेन येता पुरो Okay, guys, so what I have to tell you is cooking is all about adding ingredients at the right time. So it's not just about adding ingredients, it's about adding the ingredients at the right time. So everything is timing basically. If you want to make a delicious dish, it has to be timed perfectly. And I think Bapma is a master. No master. No, 62 years already, at least. Some credit you have to take. 30 वर्ष 40 वर्ष सर्वेंट आशिल्ली आता मात्र कोणें नंची आता सर्वेंट मेळना एक म्हाका लायक कामांचेली मेळ्ळ्यो आनी करतली पावस आता तांणी येता ती मोग करता ती आता आमगेलें उसली जाली म्हळ्यार गुण जावका ते ताणें जरून करता सोडूनच ते देखून हांव सोय मागीर घालता आतां हें सगळें कांड वता
ओके एक कितले 5 मिनिट असता की हा असो एक 3-4 मिनिट मुळा लागूनच जर हां ते पळोवन घेऊ का दाटी काय दवरल्या हांव ताजी कितें ओके वोट करता आनी एक प्रदेश करून आतां होऊन जालें न्हय हें होऊन जालें कुठल्यार आमी सोय घालता सोय चिके होऊन जावका आनी दांकुका ओके बंद करची बंद करचे चिकी वेळ आसा किती वेळ असता सोय थोडेची ताजी अशें करून दवरका चाळूनच तशी घालचे ती होऊन जाता जितल्या इडले वटू कडेन ऑफ करचे उदार दवरका थोड्या वेळ केदनाच्या वरीची आनी आमगे आईची ब्रेकफास्ट खाण जाता येस परफेक्ट आता तेन्ना सोय घालून 2 मिनिट जाले वापस अशें पळोवका सोडूनच कसून जाता मग पळोवन घेवन हें करता चाळता आता सोय आमी मिक्स केली मिक्स करून फक्त सकाळी आमी पळोवन घाला तेका आनी तोंडाक घालून पळोवका म्हण ना ते कशी जाता की तशी खावका ते उदार सोडका 1-2 मिनिटां कडेन ऑफ करचे जालें खाण आता हम तो पड़ो ऑलमोस्ट इडली आणि चटणी करता पड आमी सो हम तो ऑलमोस्ट इडली चटणीचे सकड इंग्रेडियंट्स असतात ग्रीन चिली मस्टर्ड सीड्स तितले ना आसूचे फ्लेवराक सक्कडाक आसू तेंची तेल हिंग ससम मीठ मिरसांग हां बट ऑल दिस इज लायक आता पड आमी चटणी करचे जाल्यार ग्राइंड करचे कशें नाही सोय घालून ग्राइंड करचे दिस इज विदाउट ग्राइंडिंग पण इंग्रेडियंट्स पूरा चटणी होता सोय होता ते देखून दोन्ही एकच साधारण लायक अ स्टर फ्राय आता बंद करून दवरता 2 मिनिटां ताका नंतर काडका ताजी उदक पळो ते लायक जाता कितें दांकून दवरल्यार एक संतव तरी 1-2-3 मिनिटां काम पळो येता ओके आता अश्विन तुमकां टेस्ट सांगता Alright guys, so this is like a recipe, this is like a breakfast recipe that you make when you're tired or when you don't feel like putting in the extra effort. So it's a very simple and easy recipe. So idli ashil already, and it barely took us like 15 minutes to make. So if you're tired or if you're feeling lazy or something in the morning and you have some idlis lying around, I think this is the perfect recipe to make. Alright guys, so I'm not much of a breakfast person, but I will just taste this. It passes my taste test. It tastes very nice. So it's a lazy recipe. It's a simple recipe. It's an easy recipe. If you have some idlis lying around and you're lazy, you feel lazy to make a dosa or something like heavy for breakfast, I think this is a good substitute for like cereals or something like that. So alright, thank you for watching. I'll see you in the next one.